हे आहे चौक जांभिवलीकरांचं सोंगी भारूड. खूप वर्षाची परंपरा या लोकांनी चालू ठेवली आहे आणि अशीच चालत राहू दे. बघा तुम्ही भारूड. पाऊस पडला की दरवाजा फुकतो, मग तो का लागे नाही. मग बा दरवाजाला ग्राइंडर मारताना जातो जांभिवली भारूड बघायला. पत्ते पत्ते घ्यायला पत्ते आहेत ना. आता काय बोलायचं येईल मोठा पत्त्यांचा भरलाय, मोठे पत्ते घालणार दिसते. अनलिमिटेड आहे गणपतीच्या पुऱ्यान ठेवायला. हे बघा कसली लायटिंग लावले. बापरे, येतं कोंबड्या मिळतील. बाबा भारी. अजून मावशीच येतं कोंबड्या विकतात वाटतं. बघा कसला मोठा बंगला नाही. हा काय काठी घेऊन. गणपती बाप्पा कवरा भारी दिसते बघ. गणपती बाप्पा मोरया. पर डोपा टेकून पाया पर. आशीर्वाद चांगला भेटेल तुला. भाचीने आणला प्रसाद. नको बोललो. पका गोर खाल्लाय का ह्याला निसच खाऊ. धुल्यावरच्या भाऊजी केला चिनू द्यायला हार. चिनू द्याय पक्की खुश ती व दाखवते. पाचशाली लोणचं घेऊन पाचशेला बोललं दे चल तो पका आंबट लागतोय ना. मग ही बघ कसली पंगत बसली. पंक्तीत बसलोय जावाला मी. आणि किती अजून वाढते. आला पप्प्याचा काम एकदम फिट झाला वाटतं. मी आलो भारूड बघायला जांभिवलीचा. बघा आता. बापरे, कवरा मोठा गणपती. बाबा बाबा आदर्श मित्रमंडळ चौक. नंदी पण ये. बाबा कसला मोठा आहे बघ. पोरा अजून पत्ते गेलतात ना रे. बाबा इथं माणसं बसल्यात. बाबा बाबा चला निघतो बाहेर आता. चला बाबा मला पळू दे इथून. कवरी माणसं जमल्यात बघ. आज तर जांभिवलीकरांचं बैल म्हणजे खतरनाकच असतं का. एक नंबर दिसतं डायरेक्ट. अरे देवा, शिवाजी महाराज बघ ना. शिवाजी महाराज की जय हो. अरे हे बा बिरगावाचं जावं आहे. बिरगावाचं जावं आहे प्रदीप गावडे. कधी मस्त गोंडस दिसत ते. अरे देवा, अनिल गावडे. अफजल खान म्हणलं वाटतं. दाडे मुचायला तेव्हा अफजल खान वाटेल. अरे बापरे, गणपती बाप्पा किती छान मस्त आहे ना गे. मग नागवाची वरी पण तिथं होते. अरे बापरे, पांढऱ्या पावारा बघ. असतात अनिल दादा गावडे मेकअप लय भारी करतो. श्रीकृष्णाच्या गवलीने येत का काय या. बापरे, एवढ्या गवलीने आले तिथं. जांभिवली गावच्या द्वारकेचा कसला भारी तो चष्मा घातला इथं. आला बा काना किती मस्त गोंडस दिसतोय तो. येतो अण्णा गावरे. ब्राह्मणाची भूमिका एक नंबर करतो. नादच नाही त्याचा. कांटोलीचा बाबा काही नुसतं इकडून तिकडून इकडे फेऱ्या मारतोय. आपाला जाम ताण लागले वाटते. आपा बघ पाणी पिते. पाणी भिजलं त्याचा. मग काय करणार आता. ताण लागले होते आपाला. असते आयला मेकअप चालले ना बाबानीच तर बच्चाची पिठाकडे द्यायचे ना त्याच्या. आईला उल्हास गावरे घासरला ना मेकअप करायला. काल्याला गोऱ्याला काला करून टाकतो डायरेक्ट. बघ कसला घासरलाय. बाबा 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 काय बोलायचं याला उत्कृष्ट मेकअप मॅनचा मी आवड दिला असता. पण जाऊ दे बघ. आपाला टिला नाही बिला लावलं. आता बघ राजादाला बोल एक झलक दाखव रे नाचाची. राजादा पण ऐकत कसला नाचतं बघ. अरे देवा, या का बघतो मी. डोकऱ्याने डोकरीला उचलून घेतले ना. कुठं निघालाय काय माहिती. डोकरे कुठं झाले का. बोल की. बाबजा तू कुठं निघाला रे. चंद्रकांत गावऱ्याने उरी बघ कसली सजवले. त्या बघ डोकऱ्याने डोकरी पळाली आणि डोकरीने घेतलं. डोकऱ्याला गोष्टून चाललं. गोरा बघ गोरा कसला भारी आणलाय. राजादानी लावले वाटतं मुचीवरती नुसतं हात फिरायचा ना तो. अफजल खानने ऐकला. त्यांनी मग दारी लावली बघ. नखवा बाय बघ किती भारी दिसते. एका पात्रात आराम करतात काय. दशरथ गावरे कसला खुश आहे बघ. अरे जा मायला नागपाची होरी बघ कसली भारी. गणपती बाप्पा मोरया कसला भारी मुख होते. तर हाय गाईज, हाय आपला चौक जांभिवली सोंगी भारूड आहे जांभिवलीकरांचा. आणि बहुतेक लय पिढ्या चालवत राहिल्या आहेत. तर आता तुम्ही बघा, हे आहेत प्रदीप गावडे आणि हे अनिल गावडे. हा उल्हास गावडे. तर दादा आपला किती वर्ष भारूड चालू आहे. आमचे भारूड तरी साधारणपणे 20 वर्षापूर्वी चालू केलेले आहेत आम्ही. 20 वर्ष चालू आहे का. 20 वर्ष झाली. पहिले पूर्वज आमचे भारूड करायचे. त्यांचा एक वारसा म्हणून आम्ही पण भारूड चालू केले. भारूडाला आम्ही सगळ्या लोक आमच्या गावातली सर्व मिळून एकत्र येऊन भारूड चालू केले आम्ही. आणि नंतर आम्ही सहभाग घेतला त्याला. आमचं काम फक्त मेकअप करायचा. आणि मेकअप करून काय करायचा असला आम्ही कारागीर त्यातच. कुठं काय करायला पाहिजे काय नाही पाहिजे. कुणाला काय कला द्यायची काय बोलला पाहिजे हे सगळं आम्ही बघतो. आणि त्या मार्गदर्शनाने मग ते पुढचा आमचा वारसा चालू राहिला. अच्छा, तर उल्हास गावडे हे मेकअप वगैरे करत असतात. कधी लाईट वगैरे डेकोरेशन करत असतात. आता होडी येते तशी बोट दिसते आपल्याला. होडी बनवलेली नकवाची. त्या होडीला लाईटिंग वगैरे लावतात ते. अजून काय कुठं पात्र कुठं घ्यायचं असलं ते त्यांच्याकडं चांगलंच माहिती आणि अनुभव आहे. त्याच्यामुळं त्यांच्याकडून थोडीफार माहिती भेटली ती आपल्याला बरी झाली. आणि आता इथं बघा हे मेकअप करते तशी. पहिले श्रीकृष्ण होता. आता काय माहिती कुठलं रूप धारण करतात. तर बघूया आपण. भक्त प्रल्हाद आपण बघूया आता. फास्ट व्हिडिओ होती. आपल्या कवराला दिला.
बैलाने बरोबर फोटो काढायला लावते मला की बाबा काढतो फोटो 17-18 काढतो फोटो बाद झाले आणला बा चुकार घाला आता टाका बैलाच्या गाल्यात. हे बघा आमची बैलजोडी सरच्या राजाची बैलजोडी आहे का नाद नाही नाद. शिपाई बघा नाचतं काहीतरी आनंदाची बातमी भेटली वाटतं. छकरा बघायला कवरी पब्लिक जमले बघ बाबा आली आली बैलजोडी आली आता बघू आपण काय बोलतो ते. हे बघा त्याच्या बैलगाडी चाललेली आहे. त्याच्या बैलगाडीला बाय बाय करतो टाटा टाटा जिंकलेली आहे बैलगाडी. कालराम शेठ ड्रायव्हर होते ना कालराम शेठ गावडे ड्रायव्हर होते. हा मग आता काही नादच नाही. हे प्रल्हादा तू विष्णूचे नामस्मरण करून देतो. सांग तुझा देव कुठं आहे. तो कुठेही नाही अशी जागा शिल्लक नाही. तो जली स्थली काष्टी पाषाणी सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे. या खांबामध्ये तुझा देव आहे. या इकडे आहे तुझा देव. दाखव मला देव तुझा कुठं आहे. देव माझा सगळीकडे आहे. भगवान माफ करा भगवान. आमच्या नखवाची नाही रे. नखवा रेडी झालेला आहे. नखवा बघू शकता इकडं. नखवा रेडी का एकदम रेडी. आम्ही आहे कोली ना डोली. हो काका काय झालं तुम्ही. आमचे काका बघा काका. काका भारी दिसतो पण काकाला असतात. तू तर असं तसंच दिसतो पण ही पिकाण्याची बघितली नाही कैसी हाय माझी गोमू. काय केलतीस तू. अरे नाकवा अरे कानाला हलवत निघला पकवा. अरे माझ्या नकवाला आले थकवा. त्याला नेऊन चौकचे डॉक्टरचे दाखवा. अरे नाकवा अरे नाकवा आज मावरावपाला गेल तू चौक गावान चौक. अरे बाबा काय तिथली पोरा. 5 किलो भेटला होता शांगाट न त्या चौकच्या पोरांचा निसता गोंगाट. अरे हे नाकवा अरे गोमू अरे माझ्या अंगाला कोण हात लावतय. अरे नाकवा तू म्हणतो 2 आहेत मग 1 कुठं वावली. अरे आवाज दे. अरे हे नाकवा अरे आपली मोना कुठे. मोनाला हात मार. लाज वाटते बाई. अगं ये मोना अगं ये बिगी बिगी ये.
अगे गोमो ए पारोय कावरे टाईप केला तू बघलास नाही बघलास? अरे बाबा विनोद भोईर येलुग्र्या विनोद भोईर दिसला का तुम्हाला? अरे 5 किलोचा भेटला होता काटला, 5 किलोचा भेटला काटला तो विनोद भोईरला पटला, किशन हात घातला आणि पैशांचा कारला गाठला. मी पण जाऊन लगेच चौकचा बाजार हा दुकानाला गेलो. दुकानदार मला बघून झाला खुश ना, त्याने मला 5,000चा लुगरा दिले. लुगऱ्याचं नाव प्यांडा बोस. ही सगळी इन्नत त्याची पुण्य आहे. मग अरे तुला काय सांगू बाबा, अरे मावरा ओपता मी परत चौक मध्ये गेलो आणि ती नम्रता निर्दोष इंगवले ताई ती पण भेटली मला. त्यांचा दोघांचा झाला झांगडा. मग त्यानं दिला मी 4 किलोचा बांगडा. काय ग गोमू, तुला वाटत कोण बेवडा भेटला का? अरे मेल्याने माझे मांग शीन केला त्या मेल्याने. कोण तो नाग्या? त्या पट्टी वजेल तू मावरपाला न तो नाग्या मला माझे मांग तो आला बघ तो आयला आप्पा कवरी भारी ऍक्टिंग करते बघ. मी आला माझ्या नुसता मांग अयो मी आला मावरा पण त्यांचा मागतो. शिपली दे चिंबोरी दे. आता याला मी कुठून दे दाखवतं का तुझा पापलेट त्याला? गाऊला जाऊन दम देते गाऊ तू. माझ्या कळ्याला कोयता कसला आहे? अरे मेल्या 2 महिने झालं माझी उतारी नाही दिली तुम्ही. नुसता पापलेट मागतो. 100 रुपया. 100 रुपयाचा कवडाच बघितल्या. अरे मेल्या मग माझं का ठेवल्या? तुझं ठेवला तुझे मच्छी आयला होती भोग आणायला काय आणाय भेटता. अरे मी कोठून आणली? अरे मेल्या मी तुला कंचा मावरा पाहिजे तो जेन निघून जा. नुसता माझी मांग मोरी वया ना गो. आंबेवाडीचा ठाकूर ते खडका खाली पण माझा घर आहे ना ते तुमचा बा ठाकूर. अरे मेल्या तू चिंबोरी करण्याची खात तू मुठ्या काय याचा? काय रे अशी माय. अरे तुला कंचा मावरा पाहिजे जे बिगी आम्हाला टाइम कावरा झाले. चिंबोरी दे माझ. अरे मेल्या माझ्या पाठीना तर मावरा नाही राहिला. तुला एक मावरा राहिला तू मग जाऊ दे कपाई तू कुठं कपायचा. अरे फुट मासा राहिलाय देव. नको बाई. अरे नको देव नाही बा तो घना बघा. नको पाहिजे तुला. नको बाल. चला हे नाकवा चला टाइम कवरा झाला. नाव किनाऱ्याला लावायचे हाय. बेगे बेगे दाव बारूट संपला. हे धनाधन आदर्श मित्रमंडळांनी फटाके आणलेलं धनाधन माझा तो दाबात आहे त्यांचा पण नाद नाही. पाया पडतो बाप्पाच्यानं जातो घरी. मग काय बारूट संपलेला आहे. आता आपण निघत आहोत घरी. आता मजा झाली इकडं. आमचा ऑपरेटर बघा कसा तिथं बसलाय. नाचायला बोलतो तर नाही नाचत.
निकिता बोलते मी मका खाईल पण नाचल, मला 16 साल ना 18 मला 21 लागलाय बोलते. अरे देवा 80 न जीत ना बाबा काय यारच काम केला पक्का ना असंच बोलते. मामाच्या आधी असंच नाचलो होतो. वरती आलो तर पोरा बघतात पत्ते गेलतात. आला किती रुपये लागे रे बोललो तर ते बोलतात का 2 रुपये लागे. बरं आहे मग केला तुम्हीच, मी जातो खाली नाच बघायला. अप्पा निकिताचा तर नादच नाही, वारा खाईल पण नाच नाही. कसं आहे माझा भूत. टिपरे घ्यायच्या हातात तर फुकण्या घेऊन हातात नाचत. काय बोलायचं आहे ना. मिसल बनवले, मिसल खायची वाट बघतात. असला तर दादा पाव खाल्लं तरी पण या पोरांचा पोट नाही भरत बघ. आणि इथं निकिता काय बघायलाच नको, असं एकट्याने 8 पाव खाल्लं.